नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. आज आम्ही जिस्पाला होतो, म्हणजे काल आलो होतो. आज जिस्पाची सकाळी ह्या माउंटन व्ह्यू बरोबर आम्ही आज आमचा स्टे होता. आज एकदम निसर्गाच्या सान्निध्यात आणि काही डोंगर आहेत एक नंबर. तर आता सकाळ झाली, सगळ्यांची ऑलमोस्ट अंघोळ वगैरे झालेली आहे आणि ब्रेकफास्ट करून मग आम्ही आता इथून निघालो आहोत. आता याचा पुढचा एक साईट सीन आहे आमची गोम्बुक रॉजन. एक म्हणजे मोठा पर्वत आहे, म्हणजे इकडचे हिमालयाचे लोक त्यांना गॉड ऑफ माउंटन असं म्हणजे ते त्यांना बोलतात, म्हणजे ते देवासारखं मानतात त्या पर्वताला. गोम्बुक रॉजन तिकडे चाललो आम्ही आता. दाखवतो तुम्हाला कसा आहे तो. तर असा आमचा हा हॉटेल रूम आहे. हॉटेल रूम म्हणजे एक पेंट हाऊस टाईप आहे. असं चेअर्स आहेत बसायला, नाश्ता स्नॅक्स करायला, बेड आहे, हा एक्स्ट्रा बेड. छान असा रूम आहे. हा वॉशरूम आणि हा मिरर. तर खूप छान असा हॉटेल रूम आहे. याची कॉस्ट पडते आम्हाला काहीतरी 1800 फॉर 1 रूम आणि त्याच्यामध्ये ब्रेकफास्टसुद्धा इन्क्लूड आहे, त्यामुळे चांगला आहे रूम. आता आमचा ब्रेकफास्ट वगैरे आलेला आहे. कांदे पोहे, पराठा, ऑमलेट आणि चहा आहे, बटर वगैरे. हे आमचा योगेश भाई ब्रश करते बघा. योग्या सलमान खान वाटतं, सलमान खान. तर आमच्या बॅगी वगैरे पॅक होऊन आम्ही निघणार आहोत आता नेक्स्ट डेस्टिनेशन. आता जस्ट आम्ही निघालो हॉटेल रूमवरनं. आता आमचा नेक्स्ट डेस्टिनेशन असेल गोम्बोरंजन, म्हणजे गॉड ऑफ माउंटन. इकडचे लोक त्याला गॉड ऑफ माउंटन म्हणून म्हणतात. तो बघायला चालला आणि तुम्हालाही दाखवतो कसा आहे तो. हा रोड जो वर जातोय तो 12 लाच. सरळ आता आम्ही चालले शिंकुला पास. शिंकुला पासचा रोड मॅपमध्ये दाखवत नाही ना रितेश. मॅप टोटली ऑफ रोड आहे, त्याच्यामुळे तो मॅपमध्ये दाखवत नाही. दानसर व्हॅलीमधून जातो तो रोड. मॅपमध्ये शक्यतो दाखवत नाही आहे. पहिली वॉटर क्रॉसिंग आमची. हा आमचा फोटोग्राफर गाड्यांचे फोटो काढतोय मागून. गेली आता 3 पाले गेले. ही चौथी पाली माझी. स्वप्न नाही मी आयचं शंकरू भावा मी जाईन नाही. बापासने फोन घालता पाणी जास्त पी बोललो. बापासला माहिती आहे दारू जास्त पिल, तुला त्याला पाहिजे शिंग पाणी पी. समजलं. वाहून आले वर्ष बघ. वर्ष ना आमचा रोड वाटत तुझ्यामध्ये. जेव्हा स्नोफॉल होतो तेव्हासाठी स्नो क्रशर मशीन आहे. टायरला बघा पूर्ण त्यांच्या पण स्नो चेन लावलेल्या आहेत. हा पूर्ण डोंगर विंटरमध्ये पूर्ण स्नोफॉलने बर्फाने झाकलेला असतो. पासून खालून बर्फ बघत होतो, खालून बर्फाचे व्हिडिओज काढत होतो, बर्फाच्या डोंगराचे. आता पूर्णतः आम्ही बर्फाच्या डोंगरात आलो, बर्फामध्ये आलो. ताजाच बर्फ वाटते, असं ब्लॅक नाही झाला, म्हणजे ताजाच बर्फ आहे. नाही एकदम शॉर्ट. आता आम्ही पोहोचलोय शिंकुला पास, म्हणजे जो 16,000 फीटवर आहे. समुद्र पातळीपासून 16,000 फीट हा शिंकुला पास. इथं पोहोचलेलो आम्ही आता. फुल म्हणजे फुल थंडी आहे इथं. 10 डिग्री टेम्परेचर आहे इथं. बाहेर निघाले फोटो काढायला आम्ही सगळे. फोटो काढून पटापट आता निघून जाऊ.
शिंखोल्यासारख्या ठिकाणी जिथे लोकांना श्वास घ्यायला जमत नाही, हे लोक इथं रस्त्याची कामं करतात. सल्यूट आहे या लोकांना, सल्यूट. एवढ्या धुळीमध्ये, इथं ऑक्सिजनची कमी आहे एवढ्या याच्यामध्ये सुद्धा हे कामं करतात. कोणासाठी? आपल्यासाठी, आपला प्रवास सुखाचा हो यासाठी ते लोक काम करतात. बरोबर. गुड व्हेरी गुड. अशा रस्त्यावरून ट्रॅव्हल करत होतो आम्ही की मॅप सुद्धा हा रस्ता दाखवत नाहीये, आणि त्या रस्त्यावरून आम्ही ट्रॅव्हल करत आहोत. आता जो आम्ही जिस्पावर निघालो होतो, गोंबोरंजन म्हणजे एक पर्वत आहे मोठा. हा जो पर्वत आमच्या मागे जो बघता पर्वत, याला गॉड ऑफ माउंटन बोलतात इकडचा, म्हणजे इकडे. आणि हा पर्वत स्पेशल बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि जिस्पापासून हा जवळ 2 तासावर आहे, पण आम्ही स्टॉप घेत आलो, फोटो व्हिडिओज काढत आलो, त्यामुळे थोडा टाईम लागला आम्हाला. डोंगर सगळ्या डोंगरांच्या पेक्षा वेगळा, सगळे डोंगर जॉईंट आहेत आणि हा एक वेगळा डोंगर आहे. कुठल्याही डोंगराला जॉईंट नाही हा डोंगर. माझ्या मागे जो तुम्ही गोंबोरंजन पर्वत बघत आहात, तो पर्वत असा आहे की गौतम बुद्धांनी इथं ध्यान केला होता अशी मान्यता आहे. आणि त्याचबरोबर याची प्रतिकृती पण ती ध्यानाला बसल्यासारखीच वाटते, त्यामुळे याला गॉड ऑफ माउंटन असं बोलतात लोक. इकडे गॉड ऑफ माउंटन या नावाने फेमस आहे. इस पर्वत के बारे में पर बताओ ना हमको. ये होली माउंटेन जी पूरा लद्दाख में, पूरा हिमालयन रीजन में, और क्या कहते हैं आप इसको, तिब्बत में हाँ. सबसे प्रचलित मंत्र है, फेमस मंत्र है ओम मणि पेमु. ओके. मणि पेमु मंत्र के जो धारक होते हैं उनको कहते हैं अवलोकितेश्वर, यानी हमारी भाषा में बोलते हैं चेंद्रे जी. ओके. छातों चेंतों, 1000 हैंड्स 1000 आइज उनका होता है ना जी. तो उन अवलोकितेश्वर को कंपेशन बुद्धा माना जाता है. ओके. तो उनका 2 अवतार है, एक मानव अवतार, एक ये रुद्र अवतार. वो ये रुद्र अवतार है क्या? हाँ, ये पर्वत उनका रुद्र अवतार माना जाता है. और मानव अवतार His Holiness 14 दलाई लामा जी को माना जाता है. किसको? His Holiness 14 दलाई लामा जी. 14 दमाई. ओ दलाई दलाई लामा. लामा जी को मानव अवतार. ओके. और इस पर्वत को अवलोकितेश्वर का रुद्र अवतार, क्रोधित रूप माना जाता क्रोधित रूप. ओके. है. इसलिए इसको गोम्बो कहा जाता है. गोम्बो मतलब महाकाला. वो थोड़ा एक क्रोधित अवतार में होते हैं ना, इसलिए उनको महाकाला का रूप कहा जाता है. और इस पर्वत को वैशाख पूर्णिमा के दिन यहाँ से 8 घंटे की परिक्रमा करते हैं गाँव में. 8 घंटे की पूरी. जी, जी, जी. कभी वैशाख पूर्णिमा. वैशाख पूर्णिमा जी. ओके. और यहाँ इसके बगल से ग्लेशियर निकलती है, हाँ. शिंकुला. वहाँ से जो नदी बहती है उसका नाम है संस्कर रिवर. ये नदी क्या? हाँ, ये संस्कर रिवर बह रही है संस्कर ना रिवर जी. क्या? हाँ. ओके. और आपका कैलाश से निकलता है सिंधु नदी. सिंधु नदी. हाँ. तो देखिए संयोग, एक होली माउंटेन गोम्बोरंजन, दूसरा होली माउंटेन कैलाश. कैलाश. ओके. तो वहाँ से 2 पवित्र नदी निकलती है और नींबू में दोनों का कॉन्फ्लुएंस संगम हो जाता है. ओके. बस कहाँ पे? नींबू. नींबू हाँ जी. ओके, नींबू. 40 किलोमीटर के लिए. नींबू अंजन. हाँ, जाने वाले हम हाँ लोग. जी, हाँ जी सर. तो ये इसलिए इस जगह की बहुत मान्यता है सर जी. ओके. और धन्यवाद जी. Thank you. नंदी महाराज नहीं देखना सर, आप तो पहले चल पड़े. हाँ, किधर? ये आहे नंदी महाराज. महाकाला का अवतार. म्हणजे नंदी महाराजाच्या समोरच महाकाल आहेत असं आहे. हे महाकाल इथे वरती महाकाला जयश्री महाकाल. अभी आता यांनी आम्हाला एक चांगली इन्फॉर्मेशन दिली. भैया थैंक यू इन्फॉर्मेशन के लिए. जी जी सर धन्यवाद. अगली बार हम लोग आएंगे तो पक्का यहाँ पे आएंगे. जी 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 बस. आणि तुम्ही सुद्धा यात असाल तर या बुद्धिस्ट कॅम्पमध्ये आहे, इथे तुम्ही विजिट करा.
हे भाऊ तुम्हाला त्याच्याबद्दल सगळ्या माहिती सांगतील. जस्ट गोंबोरंजनची Offline येतं बघून आम्ही पुढे निघालो आता. तिथेच आता कुठे चाललो आपण? पदुमला आमचा स्टे असणार आहे. पदुमला अशा प्लेसेस काय आहे वेगळा आहे? पदुमला फक्त स्टे आहे, फक्त बॉडीला जरा वातावरणाची सवय लागण्यासाठी आम्ही तिकडे स्टे करतोय. माझे कॅमेरा बघ. तुम्ही सिंकुला पास क्रॉस करून गोंबोरंजन पर्वत बघितल्यानंतर तर थोडा पुढे आल्यानंतर एक गाव लागतो. गावाचं नाव काय रितेश? कारगेट हा गाव आहे. जर तुमचा जिओ सिम असेल पोस्टपेड तर तुम्हाला नेटवर्क येईल इथं. बाकी कोणाला अजून नेटवर्क नाही आला, फक्त जिओ पोस्टपेडला आलाय. आम्ही 6 वाजता प्रथमला पोहोचलो होतो. आता वाजत 7:30. रूम बघत शेवटी एक आता हॉटेल भेटला. आणि आता चाललो होतं चेक इन करतो आणि आता आराम करतोय. थकलोय, कंटाळलोय. इथं मेन म्हणजे थोडं ऑक्सिजन लेवल पण कमी आहे, त्यामुळे बोलताना पण थोडासा हे होतंय, बोलायला पण त्रास होतोय. पाणी पण कंटिन्यूस पियला लागतोय. असा हॉटेल रूम आहे आमचा पदुममध्ये. 2 जणांसाठी आणि एक एक्स्ट्रा मॅट्रेस घेऊ, कारण की इथं सर्व पूर्ण फुल आहे, पूर्ण पॅक आहे. जवळजवळ 1.5 तास झाला आम्ही हॉटेल बघतोय. हॉटेलच भेटलं नाही आम्हाला. आता कुठेतरी हॉटेल घेतला. हॉटेल पण खूप कॉस्टली आहे तिथं. आम्हाला काहीतरी 4500मध्ये 3 जणांसाठी भेटला हॉटेल. पण त्यामध्ये एक ॲडव्हान्टेज असा आहे की त्यामध्ये आपल्याला लंच, आपला ब्रेकफास्ट आणि डिनर, आता डिनर आणि ब्रेकफास्ट दोन्ही इन्क्लूड आहेत. सूप, फ्राईज, राईस, चपात्या, सोयाबीनची भाजी आहे. अरे वा, दाल, राजमा चावल. नॉनव्हेजमध्ये फक्त चिकन नाही, पास्ता पण आहे. नॉनव्हेजमध्ये फक्त चिकन. हा जेवण आमचा एवढा घेतला आम्ही. चला तर या व्लॉगला इथेच एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कॉमेंट आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट, टेक केअर. पुन्हा भेटू एक नवीन व्लॉगमध्ये.